मुंबईच्या प्रभादेवीमधील 125 वर्षांहून अधिक जुना असलेला पूल पाडणं पुन्हा लांबणीवर. वरळी चिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत त्या जागी नवीन 20 स्तरीय पूल बांधण्यात येणार. 10 सप्टेंबरपासून बंद होणार होता पूल, मात्र आता पुलाचं काम लांबणीवर जाण्याची शक्यता. मुंबईमध्ये इन्फ्लुएन्झा डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. 4 ते 10 वयोगटातील मुलांसह 25 ते 65 वयोगटातील नागरिक इन्फ्लुएन्झा, डेंग्यू, हिवताप, लेप्टो आणि इतर जलजन्य आजारांनी त्रस्त. डोंबिवलीमध्ये बेकायदा इमारत घोटाळा प्रकरणामधील समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई होणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्स ही 7 मजली इमारत जमीनदोस्त होणार. एमएसआरडीसीचा कारभार लवकरच. दादरमधून वांद्रे रिक्लेमेशन येथल्या एमएसआरडीसीचे मुख्यालय लवकर रिकामं करण्यात येणार. मुख्यालयाची नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत एमएसआरडीसी भाडेतत्वावरील जागेतून कारभार पाहणार. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील टीसींचा एसी लोकलमध्ये वावर वाढला, मात्र फर्स्ट क्लास डब्यामध्ये दुर्लक्ष. त्यामुळे फर्स्ट क्लास डब्यामध्ये फुकट्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ. आरामदायी प्रवासासाठी जास्त पैसे मोजणाऱ्या 5 चालक प्रवासी संतप्त. डोंबिवलीमध्ये भरदिवसा घरामध्ये घुसून एका महिलेकडून चोरी. कामगाराच्या बॅगेतून 20,000 रुपये लंपास. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गुन्हा दाखल. आरोपी महिलेचा शोध सुरू. मंत्रालयामधील व्हिजिटर्सच्या वाढत्या गर्दीचा फटका कॅबिनेटला बसला. कॅबिनेटच्या दिवशी संबंधित सचिव, अधिकारी, कर्मचाऱ्यांना 7व्या मजल्यावर प्रवेश दिला जाणार. मुख्यमंत्री सहायता निधीची मदत मागण्यासाठी येणाऱ्या लोकांना विलंब होण्याची शक्यता.